गुड मॉर्निंग मंडळी, कसेत सर्व. तर आज आपल्याला बाजरी तोडलेली आहे ना, ती सकाळी घरी न्यायची आहे. तर घरी नेल्यानंतर मग अजून एक काम आहे, आपल्याला उपनेर आणायचं आहे नाशिकवरून. तर नाशिकला जायचं आहे आपल्याला थोड्या वेळाने. आणि आता आपण बाजरी भरूया, चला. नंतर मग काय ते बघूया, चला. बाजरी भरलेली आहे. आम्ही आता बाजरी घेऊन छोटे बंधू येत आहेत आणि बाजरी या ठिकाणी आम्ही ओतून ठेवतो. तर बघा, एवढी बाजरी झाली आहे, भरपूर तर पक्ष्यांनीच खाऊन टाकली. तर थोडेच दाणे उरले त्यांना. एवढी बाजरी झाली, बघूया आता किती होते. आता हे बघा तुम्ही, आता हे एवढी समजा बाजरी आपली, एवढं सगळं पक्ष्यांनी वरचं खाल्याने एवढेच दाणे ठेवले. तर पक्षी सकाळी किती हुसकायचे, हुसकून दमलं. तर चला आता जेवढी आणलेली बाजरी तेवढी खाली करूया. तर मंडळी, आता आपले छोटे बंधू बाजरी खाली टाकू राहिले. आपल्याला पसरवायची, आता हळूहळू पसरवूया. तर आपल्याला आता ट्रॉली सोडायची आहे, म्हणजे आपण स्टँडवर लावतो ट्रॉली. तर मंडळी, आता आपल्या शेजारच्या गावात कार्यक्रम आहे, तर त्यांनी 3 जाळ्या वांग्यांच्या सांगितलेल्या आहेत. तर आपल्या इथं वांगे आहेत, तर मी आणि आई तोडायला आलो. रोशन आणि बाकीचे घरचे मंडळी बाहेर काम आहे म्हणून बाहेर गेलेत. तर आता आम्ही दोघंच आहे, तर तोडतोय. बघूया आज काय जाळी भाव जाते ते बघूया. आता तर लागतो मी पण कामाला. ते वांगे तोडताना ना छोट्या काट्या असताना लय लागतात. ते काटे समजा मध्ये गेले आणि आपण बाहेर काढले नाही लवकर ना, तर आपण काळजी घेऊन थोड्या काठी आणायची होती. म्हणजे कसं आहे, वांगी इकडे तिकडे साईडला करायला. ते आता मी आणली नाही. 3 जाळे चालीवर काम होऊन जाईल आपलं.
तर मंडळी आपले मगाशी वांगे तोडून झालेत, आता पाणी लावायचं वांग्यांना, कारण आधी थोडंसं सारखं वाटतं. तर आमच्याकडून एक काय चुकी झाली का, आपले जे आहेत ना सऱ्या भरताना आडव्या भरायला पाहिजे. ते उभ्या भरलेले आहेत ना, पाणी डायरेक्ट सरळ निघून जातं, पाणी थांबतच नाही. त्यामुळं इकडचे आहेत ना वांगे थोडेसे बारीक आहेत, आणि जे ते टोकाचे आहेत ना जिथं पाणी जास्त थांबतं ते पूर्ण त्याला फळं वगैरे भरपूर येतात आणि भारी झाले. आता पुढच्या वेळेस आपण काळजी घ्यायला, कसं आहे नवीन नवीन शेतकरी झाले ना, त्यामुळं लवकर समजत नाही. आता पूर्ण अजून मी झाल्यानंतर अजून 2 गल्ले आहेत, तर त्यांना पण भरपूर पाणी द्यायचं. तर आता वेगळं पाणी लागलं. 7 वाजले असतील, सोलर मोटर आहे त्यामुळे थोडंसं लवकर भरायला पाहिजे. बघूया आज होतं का नाही, आता उद्या सकाळी भरायचं. उद्या सकाळी आपल्याला थोडं काम आहे नाशिकला जावं लागणार. तर मग बघूया आता जेवढं भरणं होईल तेवढं भरूया. आता इथं पाणी सुरुवात केली आहे भरायला इकडं. एवढ्या एका ठिकाणी म्हणजे 5 लाईन आहेत आणि पुढंपर्यंत पाणी जाऊ राहिलं. इथं बघा इकडं कशी दाटी वाटत नाही, पण आपण त्या टोकाला समजा पुढे गेलो ना, तिकडच्या टोकाला शेवटपर्यंत एकदम दाटी पण आहे आणि वांगे पण भरपूर येतात इथं. पण आता हीच चूक झाली का, सऱ्या आडव्या भरायला पाहिजे होतं, म्हणजे कसं पाणी थांबलं असतं. जेवढं पाणी थांबलं झाडांना पुरलं तेवढं चांगली गोष्ट आहे. पण मग आता जाऊ द्या, नेक्स्ट टाईम आपण नक्की सक्सेस करूया. आपण नेक्स्ट टाईम आता काय लावूया, वांगे टमॅटो बघूया आता काय करायचं ते. वांग्याला पाणी भरून झाले, आता काय काम नाही. मग आपण गाडी धुतलीच नव्हती. गाडी धुवायला मजा वाटते. तर मंडळी आपलं आता पाणी लावून झाले वांग्याला, म्हणजे वांगी तावडून झाली, वांग्याला पाणी लावून झाले आणि आपली गाडी वगैरे धुवून झाले. तर आता मोटर बंद करायला जाऊया. आलो मी विहिरीवरती. हे आहे आपलं सोलार आणि तिचं आता मोटर बंद केली मी, आणि इथं विहीर आहे, त्या विहिरीमध्ये सोलारची मोटर टाकलेली आहे. तर बघा पाणी बंद केली, इथं थोडं पाणी लीक आहे, आपल्याला ते नंतर काम करावं लागेल. आणि पाणी लावून झाले आपल्या वांग्याला. आता बघूया किती पाणी शिल्लक आहे, आणि आता उन्हाळ्यात कसं आहे कमीच राहतं शिल्लक, पण आता बघूया. तरी आहे बऱ्यापैकी आहे, म्हणजे अजून आपल्याला मोटर अजून 3 तास तरी पुरले असते. तर बघा आता विहीर कशी बांधली आहे, पाणी भरपूर आहे. मला काय पोहता येत नाही भाऊ, त्याच्यामुळे मी जास्त काय पुढे दाखवणार नाही तुम्हाला. गुड मॉर्निंग मंडळी. तर आपण आज नवीन उपनेर आणलेलं आहे, त्याची सेटिंग करायची बाकी आहे. ते उपनेर बघू शकता तुम्ही. तर काही ठिकाणी आपली डिक्की नाही आहे, ती डिक्की करायची. काही ठिकाणी अशा कड्या अटकवल्या नाही, गोणी अटकवण्यासाठी कड्या नाही, ते वेल्डिंग करायचं आहे. तर मी आणि माझे छोटे बंधू रोशन आता दोघे मिळून काम करतो आहे. तर तुम्हाला दाखवतो कसं करायचं ते, चला. तर मंडळी हे आहे आपलं नवीन उपनेर, तर त्याच्यावरती काम करायचं चालू आहे. त्याला डिक्की वगैरे काय नव्हतं, आपले छोटे बंधू वेल्डिंग करताय. नेट कर रे. वेल्डिंग करून झाली का अजून तुम्हाला दाखवतो मी. इकडच्या साईडला आपला भुसा वगैरे जातो, इथं काय असेल थोड्या पोकळ्या वगैरे जाता, आणि इकडच्या साईडला पायरी केली आहे इथं. तर त्याला आपण खाली जॉईन करण्यासाठी काहीतरी करूया. आता वेल्डिंग करून झालं का तुम्हाला दाखवतो कसं करायचं अजून पुढं ते. आपली वेल्डिंग बऱ्यापैकी झालेली आहे मंडळी. आता आपल्याला बाजरी तोडलेली आहे ना, ती घराच्या एक साईडला नेऊन ठेवायची आणि नंतर मग आपल्याला उपनेरमध्ये ती बाजरी मळायची. तर चला आता बाजरी उचलूया. एवढ्या उन्हात आपण आता बाजरी एकत्र करणार आहे, गोळा करणार आहे, आणि नंतर तिकडे आपल्याला साईडला आम्ही आधी मध्ये ज्या गोण्या आहेत ना त्या पहिल्या बाहेर काढतो रस्त्यावरती, नंतर आपण एवढ्या जड नाही आहे, आपण साईडला रस्त्यात आणून ठेवूया, म्हणजे नंतर न्यायला आपल्याला टेन्शन नाही राहणार. चला हळूहळू करूया गोळा. बाजरी उचलून झाली. आता आपल्याला
बैलांना, आपल्या बैल म्हणजे आपले वासरे आहेत त्यांना पाणी द्यायचं आहे. पाणी दिलं. उन्हाळ्यात भरपूर ताणलेलं असतं. एक एक काय बादल्या, काय 2-2 बादल्या पिऊन टाकता पाणी. डेंजर. आजचं ऊन एवढं आहे ना, उन्हात समजा थोडं उभं राहिलं ना तरी माणसाला चक्कर येईल. अवघड ऊन आहे. तर याच्या पुढं काय होणार आहे? जंगल वाचवायला सांगता सगळे, नाही वाचवत. सगळीकडे जंगल तोड आहे. काय करणार आहे माणसं आता? एवढा पैसा कमवून वगैरे थोडंफार निसर्ग पण जपत जा. काय सांगायचं आता? जाऊ द्या. पण बोलून काय उपयोग होणार नाही. सगळ्यांनी बोललं पाहिजे तेव्हा कुठं